हम देख रहे हैं कि हमारे आध्यात्मिक जीवन में किस प्रकार से संघर्ष हम करते हैं। आम्ही पाहत आहोत की आपल्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे संघर्ष करतो। हमें सभी को परमेश्वर ने हथियार दिए हैं। आम्हा प्रत्येकाला परमेश्वराने हत्यारं दिलेली आहेत। हमें परमेश्वर ने शस्त्र और सामग्री को परमेश्वर ने हमें धारण करने के लिए दिया है। आणि शस्त्र आणि सामग्री धारण करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे। उसमें से हमने काफी चीजों को देखा है। त्यातून बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या। हमें अगर आत्मिक युद्ध करके उसको जीतना है तो सत्य से अपनी कमर को बांधना होगा। आम्हाला जर आत्मिक युद्ध करून ते जिंकायचं असेल तर आम्हाला सत्यानं आपली कंबर कसायला हवी। धार्मिकता की झिलम को पहनना होगा। नीतिमत्वाचं वस्त्राण घालावं लागेल। पाँव में मैल के सुसमाचार के तैयारी के जूते पहनना होगा। शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवावी लागेल। विश्वास की ढाल लेना होगा आणि विश्वासाची ढाल घ्यावी लागेल और उसमें स्थिर रहना पड़ेगा। आणि त्याच्यामध्ये स्थिर राहावं आज लागेल। हम उद्धार की टोप के बारे में सीखेंगे। आज आम्ही तारणाचं शिरस्त्राणाच्या बाबतीमध्ये शिकणार आहोत। इफिसियों की पत्री इसका 6 अध्याय और 17 वचन। इफिस 6:17 बाइबल की एक पत्र है, उस इफिसियों का पत्र, उसमें 6 अध्याय और 17 वचन में लिखा है। बायबल मध्ये काही पत्र आहेत त्याच्यापैकी एक इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 17 वचन। जो हेल्मेट है, हेल्मेट ऑफ साल्वेशन, उद्धार का टोप, उसके बारे में आप देखने वाले। तारणाचं शिरस्त्राण या संबंधी आपण परमेश्वर ने और एक सामग्री हमें दी है, एक हथियार, एक वस्त्र हमें दिया है, वो है हेल्मेट, वो है उद्धार का टोप हमें दिया है। परमेश्वराने आणखी एक शस्त्र आम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे जे काही तारणाचं शिरस्त्राण किंवा हेल्मेट आपण ज्याला म्हणू शकू। ये उद्धार का टोप ये शरीर से बंधा हुआ नहीं है। आता हे जे तारणाचं शिरस्त्राण आहे हे शरीराला बांधलेलं नाहीये। ये सैनिक को सर में पहनने के लिए दिया गया है। हे सैनिकाला डोक्यावरती घालण्यासाठी दिलं गेलेलं जब आहे। सैनिक युद्ध में जाता है, जेव्हा सैनिक युद्धासाठी जातो तो अपने सर का बचाव करने के लिए उसको एक टोप पहनना पड़ता है, हेल्मेट पहनना पड़ता तेव्हा है। आपल्या डोक्याचं रक्षण करण्यासाठी त्याला एक टोप घालावा लागतो, शिरस्त्राण घालावं लागतं। अगर वो युद्ध में बिगर हेलमेट के जाता है, बिगर टोप के जाता है, तो शायद शत्रु के जलते बाण उसके सर में लग सकता है, घाव हो सकता है और घायल होकर वो मर भी सकता है। आणि शिरस्त्राण न घालता युद्धामध्ये गेला तर शत्रूचे जळते बाण त्याच्या डोक्यावरती लागू शकतात, जखमा होऊ शकतात आणि तो हारू शकतो। हम देखते हैं कि सबसे नाजुक भाग हमारा सिर है आणि आम्ही पाहतो की डोकं हा फार नाजूक भाग आहे। और ये सिर का जब हम गाड़ी भी चलाते हैं तो गाड़ी चलाते समय हम हेलमेट पहनते हैं। आणि गाडी चालवत असताना आम्ही डोक्यावरती हेल्मेट घालतो। वो इसलिए पहनते हैं कि कहीं चोट ना लग जाए। आणि याकरता घालतो की आम्हाला जखम होता कामा नये, क्योंकि सिर का जो भाग है बड़ा नाजुक भाग है। कारण डोकं हे फार नाजूक आहे। और यहाँ पे रोमी सैनिक को देखकर पौलुस ये पत्र लिखता है। आणि या ठिकाणी रोमी सैनिकाकडे पाहून पाऊल हे पत्र लिहित और आहे। वो कहता है कि अगर हम हैं तो आपको मुझे जब युद्ध में उतरते तो ये टोप को पहनना बहुत जरूरी हो आणि जाता तो है। असं म्हणतो की जर आम्ही सैनिक आहोत तर युद्ध करायला जात असताना आम्हाला हा टोप घालणं फार गरजेचं आहे, क्योंकि इससे सैनिक का बचाव होता है। जेणेकरून सैनिकाचं रक्षण होतं। ये टोप जो है ये सिर की रक्षा करता है। हे टोप जे आपलं डोकं आहे त्याचं रक्षण करतं। जिस युद्ध स्थल पर हम जा रहे हैं युद्ध लड़ने के लिए, वहां पर जो मनुष्य का मस्तक है उसको संभालना बहुत जरूरी हो जाता आणि ज्या है। युद्धभूमीवरती सैनिक लढण्याकरता जातो त्या ठिकाणी त्याच्या डोक्याचं रक्षण होणं हे फार गरजेचं असतं। स्वाभाविक से अगर किसी व्यक्ति का सिर घायल हो जाता है तो उसका पूरा कोई भी शरीर उसका काम नहीं करता है। स्वाभाविकरित्या जर डोकं जर जखमी झालं तर इतर कुठलाही शरीराचा भाग त्याचं काम करत नाही। वो तलवार भी चला नहीं सकता आणि है, मग तो तलवारही चालू शकत क्योंकि नाही, उसके सिर में चोट लगी है। उस चोट की वजह से उसका पूरा शरीर जो है वेदना से भरा होता है, वो कुछ कर नहीं कारण की पाता त्याच्या है। डोक्याला जखम झालेली आहे, त्याला मार लागलेला आहे, त्याच्यामुळे शरीराचा कुठलाही भाग तो उपयोगात आणू शकत नाही। आज हर एक व्यक्ति को टोप पहनने की जरूरत है। आज प्रत्येक व्यक्तीला तो टोप घालण्याची गरज आहे। मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो जितने भी हम प्रभु यीशु पर विश्वास करने वाले लोग हैं, जेवढे आम्ही देवावर विश्वास करणारे लोक हम आहोत, सभी ने उद्धार का टोप पहन रखा है। आम्ही सर्वांनी जे तारणाचं शिरस्त्राण आहे ते और घातलेलं ये आहे। टोप जो है व्यक्ति के दिमाग को सुरक्षित रखता आणि है। हा टोप जो आहे व्यक्तीच्या डोक्याला सुरक्षित राखतो। पौलुस यहाँ पर कह रहा है, पाऊल या ठिकाणी म्हणतो, सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक जो ऐका, उद्धार पाए हुए लोग हैं, जे तारण झालेले लोक जो आहेत, बपतिस्मा लिए हुए लोग हैं, ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला जो आहे, अन्य भाषा में पवित्र आत्मा के सामर्थ्य से प्रार्थना करने वाले लोग हैं, जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अन्य भाषा बोलतात, ये टोप हमें ऐसे नहीं मिलता है। हा टोप आम्हाला असंच काही मिळत यहाँ नाही। पर लिखा है या ठिकाणी लिहिलंय, ये टोप को पहनना पड़ता हा है, टोप आम्हाला घालावा ये लागतो, टोप को पहनना पड़ता हा है। घालावा लागतो। इसलिए वचन में लिखा है आणि म्हणून वचनात लिहिलंय कि आप उद्धार का टोप पहन लो। की तुम्ही तारणाचं शिरस्त्राण घाला। ये टोप कोई आकर देने वाला नहीं है, हा टोप कुणीतरी येऊन तुम्हाला देणार नाही, ये टोप आपको मुझे पहनना है।
हा टोप तुम्हाला आणि मला घालायचा आहे, आपको और मुझे लेना है। तुम्हाला मला घ्यायचा आहे. जिस प्रकार जब सैनिक जब युद्ध में जाता है तो उसका जो अधिकारी होता है वो उनका हेलमेट की अनुमति देता है कि आप वहां से ले लीजिए, उसको पहन लीजिए। आणि ज्यावेळेस तो सैन्याचा अधिकारी असतो तो परवानगी देतो की तुम्ही आता युद्धभूमीमध्ये जातात, आता तुम्ही ते शिरस्त्राण घ्या आणि ते तुम्ही घाला. और पूरे वस्त्र को वो उनको मुफ्त में देता है इसलिए कि वो लड़ाई कर सके। आणि सगळे जे काही ती वस्त्र आणि शस्त्र अस्त्र आहेत ते त्यांना मोफत दिलं जातं जेणेकरून त्यांनी जाऊन युद्ध करावं. उसी प्रकार 2022 साल पहले इस संसार के अंदर ये उद्धार का टोप देने के लिए प्रभु यीशु मसीह दुनिया में आया। अशाच प्रकारे 2022 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त स्वतः या जगामध्ये आला जेणेकरून त्यांनी तुम्हाला आणि मला हे शिरस्त्राण द्यावं. उद्धार का तारणाचं शिरस्त्राण, उद्धार का टोप ये दे आणि तारणाचं शिरस्त्राण त्याने आम्हाला यीशु मसीह द्यावं. ने क्या किया? येशूने काय उस केलं? क्रूस पर वो मर गया, त्या वधस्तंभावर तो उसने गेला, अपने लहू को बहा दिया, त्याने आपलं रक्त वो सांडलं, मारा गया, तो मारला गेला, वो गाड़ा गाडला गया, गेला, फिर से तीसरे दिन जिंदा हुआ आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा और जिवंत वापस झाला. वो आने वाला है। आता तो पुन्हा येणार आहे. उस क्रिया के द्वारा, उस कार्य के द्वारा प्रभु यीशु ने हर एक मनुष्य जाति का उद्धार दे दिया आणि है। त्या क्रियाच्या द्वारे, त्या कार्याच्या द्वारे परमेश्वराने प्रत्येक मनुष्य जातीला तारण दिलेलं आहे. उद्धार का मतलब होता है छुटकारा। तारण याचा अर्थ सुटका, उद्धार का मतलब होता है बंधन से मुक्तता। तारण याचा अर्थ बंधनातून सुटका. हर एक मनुष्य जाति ये पाप के बंधन में थी। प्रत्येक मनुष्य जात ही पापाच्या बंधनात होती. हर एक मनुष्य जाति ने पाप किया है प्रत्येक मनुष्य जातीने पाप केलेलं और आहे. परमेश्वर का वचन कहते हैं हर एक मनुष्य ने पाप किया और परमेश्वर से वो दूर चले गए आणि हैं। परमेश्वराचं वचन असं, प्रत्येक मनुष्याने पाप केल्याने ते देवापासून दूर झाले. और ये मनुष्य अपना उद्धार पाने के लिए, ये मनुष्य अपने पापों से छुटकारा पाने के लिए अपने अपने मार्ग के अनुसार वो कार्य करने लगा। आणि मग जो मनुष्य आहे ते तारण मिळण्यासाठी आणि उद्धार मिळण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करू लागला. कोई बलिदान दे रहा है, कुणी बलिदान देत आहे, कोई अपने शारीरिक क्रियाओं के द्वारा उद्धार पाने की कोशिश कर रहा है, कुणी आपल्या शारीरिक क्रियांच्या द्वारे तारण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे, कोई अपने जीवन को त्याग कर कर्म कर उद्धार पाने की कोशिश कर रहा है। कुणीतरी आपलं जीवन त्याग करून किंवा इतर कर्मकांड करून ते तारण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, लेकिन किसी को भी उद्धार नहीं मिला पण है। तारण कुणालाच नाही मिळालं. इसीलिए यीशु मसीह ने, खुद पिता परमेश्वर ने देखा कि मेरे लोग उद्धार पाने के लिए तड़प रहे हैं, आणि स्वतः येशूने पाहिलं की माझे लोक तारण मिळवण्यासाठी धडपडत आहे. इसलिए उसने यीशु मसीह को उस उद्धार का मार्ग खोलने के लिए खुद यीशु मसीह को इस दुनिया में भेज दिया आणि म्हणून देवाने येशू ख्रिस्ताला उद्धाराचा मार्ग उघडण्यासाठी या जगामध्ये पाठवलं और उसने उद्धार दे दिया। आणि त्याने ते उद्धार दिला. अब आपको तारण मुझे दिलं. कर्म करने की जरूरत नहीं है, आपको मुझे बलिदान देने की जरूरत नहीं है, आपके और मेरे लिए उद्धार का मार्ग खुल गया है और वही किसने खोला है? वो यीशु मसीह ने खोल दिया आता है। तुम्हाला आणि मला कर्मकांड करायची गरज नाही, कुठलाही प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण की येशूच्या द्वारे ते तारण तुम्हाला आणि मला मोफत मिळाले. आप और मैं बंधन से मुक्त हो चुके हैं। आता तुम्ही आणि मी त्या बंधनातून मुक्त हर झालो. एक पाप से छुटकारा पर यीशु मसीह ने दे दिया है। आम्हाला प्रत्येक पापांपासून सुटका येशूने अगर दिलेली आहे. आपको आज आपके जीवन में उद्धार पाना है तो आपको यीशु पर विश्वास रखना पड़ेगा। जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तारण प्राप्ती करून घ्यायची असेल तर येशूला आपला तारण करता म्हणून तुम्हाला फिर से मैं स्वीकारावं कहूंगा कि लागेल. यीशु किसी का जात और धर्म बदलने के लिए नहीं आया पुन्हा है। एकदा मी हेच सांगतो, येशू ख्रिस्त कोणाची जात धर्म बदलण्यासाठी नाही आला. यीशु मसीह इस दुनिया में आया है येशू ख्रिस्त या जगामध्ये आला उद्धार देने के लिए आया है, तारण देण्यासाठी आला, पाप से छुटकारा देने के लिए आया है। पापापासून सुटका देण्यासाठी अगर आला. आपको आज पाप से छुटकारा पाना है, आपको कहीं जाने की जरूरत नहीं है, आपको जहां कहीं भी है आपको विश्वास करने की जरूरत है कि यीशु मसीह परमेश्वर का बेटा है। आज जर तुम्हाला पापापासून सुटका हवी असेल तर तुम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. येशू ख्रिस्ताकडे या, तो आम्हाला तारण देणार वो आहे उद्धार का टोप आपको मुझे पहन लेना है। आणि ते तारणाचं शिरस्त्राण तुम्हाला आणि मला घालायचं आहे. जब आप और मैं उद्धार का टोप पहन लेते हैं जेव्हा तुम्ही आणि मी त्या तारणाचं शिरस्त्राण घालतो तो परमेश्वर का वचन के अनुसार आपका और मेरा सुरक्षा होगा ते घातल्याने तुमची आणि माझी सुरक्षा होणार आहे. और हम अपने एक्चुअली उद्धार का टोप यानी हमारे विचारों की सुरक्षा करना है। आणि उद्धाराचं टोप किंवा तारणाचं शिरस्त्राण ह्याचा अर्थ आपले जे विचार आहेत त्याच्यावरती आम्हाला त्याचं रक्षण करायचं आहे. विचारों से अपने जीवन में रक्षा करना है आणि त्या विचारांपासून आमच्या जीवनाची रक्षा करायची. उद्धार का टोप इसलिए पहनना है तारणाचं शिरस्त्राण यासाठी कि घालायचं हमको बाकी की चीज जो है वो बहकाए ना। की बाकीच्या काही गोष्टी आम्हाला बहकवू इस नये. दुनिया के अंदर बहुत सारी झूठी शिक्षाएं निकली हैं। कारण या जगामध्ये बरेचसे खोटे शिक्षण निघालेली आहेत. उस झूठी शिक्षाओं से बचने के लिए परमेश्वर ने उद्धार का टोप पहनने के लिए हमें आणि दिया या है। खोट्या शिक्षणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी
यासाठी येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला तारणाचं शिरस्त्राण दिलेलं आहे. अब यीशु मसीह बदलने वाला नहीं है. आणि येशू काही बदलणारा नाहीये. यीशु ने आपके और मेरे लिए उद्धार का मार्ग तैयार कर दिया है. येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाचा मार्ग तयार केलेला आहे. इस टोप को आपको मुझे पहन लेना है. आता तो टोप तुम्हाला आणि मला घालायचा आहे. उद्धार का टोप आपको मुझे पहन लेना तो है. तारणाचा टोप तुम्हाला आणि मला घालायचा आहे. अब यीशु की शिक्षाओं से हमारे जीवन के अंदर कोई भी आपको मुझे बहका ना सके, इस बात से आपको मुझे सावधान रहना है. आता येशूच्या शिक्षणापासून इतर कुठलाही व्यक्ती आम्हाला भडकू नये याविषयी तुम्हाला आणि मला सतर्क राहायचं आहे. आपको और मुझे उद्धार से कोई दूर ना लेकर जाए, इस बात से आपको मुझे सावधान रहना है. तुम्हाला आणि मला त्याच्या तारणापासून कोणी दूर घेऊन जाऊ नये यासाठी तुम्हाला आणि मला सतर्क राहायचं. ऐसी शिक्षाओं से आपको मुझे बचने के लिए ये उद्धार का टोप दिया गया आणि है. अशा खोट्या शिक्षणापासून वाचण्यासाठी तुम्हाला आणि मला हे तारणाचं शिरस्त्राण दिलेलं आहे. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. आपका और मुझे हमेशा उद्धार के विचारों पर मनन करना होगा. तुम्हाला आणि मला नेहमी तारणांच्या गोष्टींवरती विचारांवरती मनन करावं लागेल. जब आपका और मेरा उद्धार हो जाता है, जेव्हा तुमचं आणि माझं तारण होतं, तब आप और मैं एक नई सृष्टि बन जाते तर हैं. तुम्ही आणि मी एक नवीन सृष्टी होतो. पुराना सब चला जाता है, जुनं ते होऊन मैं गेलं नया बन जाता हूँ. आणि आता मग मी नवीन होऊन जातो. इस बात का आपको मुझे विचार करना है. आणि या गोष्टीचा तुम्हाला आणि मला विचार करायचा बहुत आहे. बार यीशु मसीह हमारे जीवन में आता है, बऱ्याचदा येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो, लेकिन हम फिर वारंवार वही बात दोहराते हैं जो हमें नहीं दोहरानी चाहिए. पण तरी देखील वारंवार आम्ही अशाच गोष्टी आम्ही आठवण करतो ज्या आम्हाला आठवण करता कामा नये. मैं आपको कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज सुबह मैं आपके सामने एक बात रखना चाहता हूँ. आज सकाळी तुमच्या समोर एक गोष्ट ठेवू अगर इच्छितो. आपके और मेरे जीवन में प्रभु यीशु मसीह उद्धार करता बनकर हमारे जीवन में आ गया है, तो आप और मैं अब से जब तक मेरे सांस इस दुनिया में चल रहे हैं, मैं नई उत्पत्ति होकर मैं जीने वाला हूं. आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर आमच्या जीवनाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाला आणि मला एक नवीन उत्पत्ति म्हणूनच जीवन मैं जगायचं एक नई आहे. उत्पत्ति हूं. मी एक नवीन उत्पत्ति हम आहे. सब मिलकर बोलेंगे, मैं नई उत्पत्ति हूं. पुराना सब बीत गया है. जोर से बोलो, पुराना सब बीत गया, मैं नया हो गया हूं. अब ये प्रार्थना मत करना प्रभु मैं पापी हूं करके. आता अशी प्रार्थना करत बसू नका की प्रभु मी पापी आहे. हम बहुत परमेश्वर को इमोशनल कर देते हैं. आम्ही देवाला फार भावनिक करून प्रभु मैं पापी हूं, प्रभु मैं पापी हूं, प्रभु मैं पापी हूं. प्रभु बोलता है मैंने 2020 साल पहले इसके पाप को निकाल दिया, इसका उद्धार कर दिया, नई उत्पत्ति बना दिया, फिर भी रो रहा है मैं पापी हूं, मैं पापी आणि हूं. प्रभु मी पापी आहे म्हणून रडत बसलाय. मी 2022 वर्षापूर्वीच याला तारण दिलं, मी याचे सर्व पाप दूर केलेत. मैं एक नई उत्पत्ति हूं. आता मी एक नवीन उत्पत्ति अपने आहे. पड़ोसी को बोलना, मेरे पाप निकल गए हैं, मेरे पाप चले गए हैं, हम एक नई सृष्टि हैं. जोर से बोलना भाई. अभी भी शंका है क्या? शंका आहे का अगर अजून? शंका है तो चर्च छूटने के बाद में राजेश भाई को मिल लेना. आपको जरूर पंडित भाई को मिल लेना, मोहन भाई को मिल लेना. आपकी शंका को दूर कर देंगे प्रभु के वचन से. शंका असेल तर आपल्या भावांना भेटा आणि मग शंका दूर करा. हम नई उत्पत्ति हैं. आम्ही नवीन अब उत्पत्ति आहे. झगड़ा कहाँ पे हो रहा है मैं बताता हूँ आपको. अब झगड़ा कैसे होता है? आता भांडणं कशी होतात? शैतान क्या करेगा? सैतान काय करणार इसलिए आहे? प्रभु ने ये क्या कहा है, उद्धार का टोप अपने सर पे पहन लेना है. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो हा तारणाचं शिरस्त्राण आपल्या डोक्यामध्ये घाला. उद्धार का टोप पहनना है. तारणाचं शिरस्त्राण घालायचं. किसको पहनना है? कुणाला घालायचं? बोलो मुझे पहनना है. आप मुझे खुद को पहनना है इस टोप को. आता मला स्वतःला हा टोप घालायचा अब आहे. ये टोप को मेरे भाई ने पहन लिया. आता हा टोप माझ्या भावाने घातला. ये इसलिए पहना है यासाठी घातला उसका सिर जो है सुरक्षित रहे, की त्याचं डोकं सुरक्षित राहावं. उसके उस सर के अंदर, मस्तिष्क के अंदर क्या विचार है, त्याच्या डोक्यामध्ये काय विचार आहेत उसको उससे वो सुरक्षित रहे. त्याच्यापासून त्याचं रक्षण व्हावं. अब ये टोप उसने पहन लिया है. आता हा टोप त्याने वो घातला. टोप पहन के चल रहा है. तो टोप घालून चालत आहे. वो कह रहा है तो म्हणत आहे यीशु में मैं नई उत्पत्ति हूँ. येशू मध्ये मी नवीन उत्पत्ती आहे. यीशु में मैं यीशु का पुत्र हूँ. मी येशूचा पुत्र आहे. मैं यीशु में धनवान हूँ. मी येशू मध्ये धनवान मैं आहे. यीशु में मुझे बरकत मिली है. येशू मध्ये मला बरकत मिळाली. यीशु मुझे आशीष मिली है. येशू मध्ये मला आशीर्वाद मैं यहाँ मिळाले. का नहीं हूँ, मैं स्वर्ग का हूँ. मी इथला नाही, मी स्वर्गाचा और आहे. ये वो कहता हुआ उद्धार का टोप पहनकर वो ये कह रहा है. आणि हे उद्धाराचं टोप घालून ते हे बोलत आहे. लेकिन सामने शत्रु खड़ा है. पण समोर शत्रू उभा आहे वो जलते हुए तीरों को छोड़ रहा है. आणि तो जळते बाण सोडत आहे. कहाँ पे
किसलिए छोड़ रहा है? आणि कशासाठी सोडत कि आहे इसके दिमाग में वो तीर लग की जाए तो 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 तीर आहे त्याच्या डोक्याला लागावा और वो विचार को फेंकता है. आणि तो विचार फेकतो. वो कहता है तो म्हणतो नहीं 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 नाही नहीं, नाही नाही तू नाही. प्रभु का बेटा हो ही नहीं सकता. तू देवाचा मूल असूच शकत देख नाही. तेरे मन के अंदर कितने विचार चल रहे बघ हैं. तुझ्या डोक्यामध्ये किती विचार चालले. उसे कहना है त्याला म्हणायचंय मैं मेरे विचारों पे अवलंबन नहीं मी हूँ, माझ्या विचारांवर अवलंबून मैं नाहीये. यीशु के वचनों पर मी निर्भर हूँ, येशूच्या वचनांवरती अवलंबून मैं आहे. यीशु के लहू पर निर्भर हूँ. मी येशूच्या रक्तावरती तू कितने भी अवलंबून आहे. मेरे मन में कितने विचार तू डाल दे, मग माझ्या डोक्यामध्ये तू कितीही विचार घाल, वचन कभी भी फेल नहीं हो सकता. वचन कधीही पडणार नाही. वचन ये आकाश के अंदर स्थिर किया हुआ है. कारण की ते आकाशात स्थिरावलेलं वो सिर्फ आहे आकाश में स्थिर नहीं है, आकाश में सिर्फ स्थिर नहीं आणि है, ते फक्त आकाशात स्थिर आहे असं मेरे नाही. हृदय में भी स्थिर है, माझ्या हृदयात देखील मेरे स्थिर आहे. विचारों में स्थिर है. माझ्या विचारात स्थिर आहे. अगर वचन हिल नहीं सकता, आणि वचन जर हलू शकत मैं भी हिल नहीं सकता. मी पण तू कितने हलणार भी नाही. विचार मेरे अंदर डाल तू दे, कितीही विचार माझ्या डोक्यात मैं घाल, यीशु के वचनों पर निर्भर हूँ. मी येशूच्या वचनांवरती अवलंबून आहे. मैं यीशु में नई सृष्टि हूँ मी येशूमध्ये नवीन सृष्टी और आहे. हमें खुद का रक्षण अपने विचारों से करना है. आणि आम्हाला स्वतःला स्वतःच्या विचारांचं रक्षण करायचं ये आहे. कैसे होगा? हे कसं होणार आहे? जब मैं बोलूंगा, जेव्हा मी बोलणार जब आहे, मैं प्रभु के वचनों में विश्वास करूंगा. जेव्हा मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवणार इसलिए आहे. इसलिए रोज अपने जीवन के उद्धार का टोप पहनकर आपको मुझे चलना आणि होगा. म्हणून रोज आपल्या जीवनामध्ये ते तारणाचं शिरस्त्राण घालून तुम्हाला मला लड़ाई चालावं कहाँ पर लागेल. है? लढाई कुठे आहे? हमारे विचारों में है. आमच्या युद्ध विचारांमध्ये. स्थल कहाँ पर है? युद्धस्थळ कुठे आहे? हमारे विचारों में आमच्या है. विचारात. इसलिए रोज इसको जीतना है, आणि म्हणून रोज ते जिंकायचं, रोज बोलना है. रोज बोलायचं. शैतान रोज आएगा, हमारे मन को तकलीफ देगा, हमारे मन को नकारात्मक लेकर जाएगा, हमारे मन को नीचा गिराएगा. लेकिन आपको और मुझे उस पे अवलंबन ना रहते हुए आपको और मुझे प्रभु के वचनों पर निर्भर रहकर आगे बढ़ना होगा. आणि सैतान रोज येणारे आपल्या विचारांवरती घालणार आहे, परंतु आम्हाला त्याच्यावरती अवलंबून न राहता देवाच्या वचनांवरती अवलंबून राहायचंय. त्याच्यावरच आधारित ठेवून आपलं जीवन आम्हाला इस जगायचं. दुनिया में अगर जीना है, या जगामध्ये जर जगायचं अगर आपको मुझे विजय लेना है, तर तुम्हाला आणि मला विजय रोज घ्यायचा. अपने उद्धार के टोप को पहनकर आपको मुझे चलना होगा रोज ते उद्धाराचं जे तारणाचं शिरस्त्राण घालून आम्हाला चालायचंय और कहना होगा आणि म्हणायला लागेल यीशु ने मुझे नई सृष्टि किया. येशूने मला नवीन सृष्टी केलेलं आहे. पड़ोसी को बोलना यीशु ने मुझे नई सृष्टि किया है. कभी कभी ये टोप है ना ढीला हो जाता है. कधी कधी हा जो टोप आहे ना तो सैल होऊन जातो. मैं एक बार हेलमेट मैंने रखा, एकदा मी असं हेल्मेट ठेवलं, जॉय आया जॉय आला और उसने उसको पहन लिया. आणि त्याने ते घातलं. जैसे मैं गाड़ी चला रहा हूँ वो भी गाड़ी चला रहा है, आणि मी गाडी चालवतो तसं तो गाडी लेकिन वो चालवायचं, हेलमेट ऐसे करके उसको पूरा हिल रहा है पण हेलमेट उसका, ते त्याचं हेल्मेट ते डोक्यावरती हलत होतं, क्योंकि वो फिट नहीं बैठा है. कारण की ते फिट बसलं नाही. आपके और मेरे जीवन में ये हेलमेट फिट बैठाना है. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला ते हेल्मेट फिट बसवायचं आहे. कभी कभी हिलता है. कधी कधी हलतं कौन हिल रहा है वही समझ में नहीं, हेलमेट हिल रहा है या हम हिल रहे हैं. आणि कोण हलतं कळत नाही. आपण हलतो का हेल्मेट हलतं? अपने साइज का हेलमेट पहन लेना. आपल्या मापाचंच हेल्मेट घाला. अगर वो सही से हेलमेट हम पहनेंगे, आणि जर योग्य असं हेल्मेट आपण घालू, ताकत नहीं इस दुनिया की जो आपके और मेरे हेलमेट को गिरा सके. आणि मग या जगामध्ये कुणाची ताकद नाही तुमचं आणि माझं हेल्मेट पाडू शकेल. कोई गिराने की ताकत नहीं रखेगा. आणि कुणामध्येच ती ताकद नाही की ते पाडू इसलिए शकेल. मैं कौन हूं यीशु मसीह में ये जानना बहुत आणि जरूरी है. म्हणून येशूमध्ये मी कोण आहे जाणून घेणं फार मैं गरजेचं आहे. यीशु मसीह का पुत्र हूं. मी येशूचा पुत्र आहे. मैं पापी नहीं हूं. मी पापी नाहीये. परमेश्वर मेरा उद्धार कर दिया है. देवाने मला तारण दिलेलं मुझे आहे. यीशु ने परमेश्वर से मिला दिया है. मला येशूने परमेश्वरासोबत मिळवून अब दिलेलं आहे. मैं पुराना नहीं हूं, आता मी जुना नाहीये, मैं नया व्यक्ति मी बन चुका नवीन हूं. व्यक्ती झालेलो ये आहे. हमारे विचारों में हमें मनन करना आणि है. हा आपलं विचार आमच्या मनामध्ये आम्हाला मनन करायचं आहे. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. आप और मैं पापी नहीं है. तुम्ही आणि मी पापी नाही आहोत. आपको मालूम है पापी लोग का परमेश्वर कभी सुनता नहीं. तुम्हाला माहितीये का पापी लोकांचं परमेश्वर कधीच ऐकत नाही. एक बार योहन्ना के सुसमाचार में लिखा है परमेश्वर पापी लोगों का भी सुनता नहीं है. आणि योहानमध्ये लिहिलेलं की परमेश्वर पापी लोकांचं कधी ऐकत नाही. किसका सुनता है? कुणाचं ऐकतो? किसका सुनता है? कुणाचं ऐकतो? उद्धार पाए हुए लोगों का तारण सुनता है. पावलेल्या लोकांचं ऐकतो. उसमें आप और मैं है. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी आहोत. आप और मैं है. तुम्ही आणि मी आहोत. अगर समझा तो जोर से ताली बजाओ, नहीं समझा तो मत बजाओ. आमेन. इस बात को समझना है. आणि ही गोष्ट समजून घे. शैतान बार बार आएगा सैतान वेळोवेळी येणार और आहे हमको हमारे पाप को दिखाएगा. आणि आम्हाला आमची पापे दाखवणार लेकिन आहे. उससे कहना है पण त्याला ये म्हणायचं पाप मैंने किया था, हे पाप मी केलं होतं, लेकिन अब मैं वो पाप नहीं करता हूँ. पण आता मी ते पाप करत नाही. यीशु के लहू के द्वारा मैं शुद्ध और पवित्र हो चुका हूँ. येशूच्या रक्ताच्या द्वारे मी शुद्ध आणि पवित्र वो झालेलो आहे. बार बार आएगा, तो वेळोवेळी येणार, बार बार आएगा, वेळोवेळी आपको येणार, गिराने की कोशिश करेगा.
गिराने की कोशिश आणि तुम्हाला करेगा, पाडण्याचा प्रयत्न करेल, लेकिन हम गिरने वालों में से पण नहीं आम्ही है, पडणाऱ्यातले नाही आहोत, हम चलने वालों में से आम्ही हैं। चालणाऱ्यातले एक आहोत. सैनिक की तरह हम आगे बढ़ने वाले लोग हैं, एका सैनिकाप्रमाणे पुढे जाणारे आम्ही आहोत, लेकिन वो शत्रु हमें गिराने की कोशिश करेगा, पण तो शत्रू आम्हाला पाडण्याचा प्रयत्न हमारे करेल. विचारों में अलग अलग विचार को डालकर हमें गिराएगा। आमच्या विचारांमध्ये निरनिराळे विचार टाकून तो आम्हाला इसलिए पाडण्याचा परमेश्वर प्रयत्न ने ये करेल. हेलमेट आपको मुझे दिया आणि है। म्हणून देवाने ते हेल्मेट तुम्हाला आणि मला दिले. जब आप और मैं जब हेलमेट को पहन लेते हैं, उद्धार का टोप को पहन लेते हैं, तुम्ही आणि मी जेव्हा ते हेल्मेट घालतो, ते तारणाचं शिरस्त्राण घालतो, तो हमारा मन भी नया हो जाना तेव्हा है। आमचं मन देखील नवीन होतं. रोमियो 12:2 में भी लिखा है, रोम 12:2 मध्ये देखील लिहिलंय, हमारी चाल चलन जो है, हमारा जो चलना है ना, वो नया हो जाना है। आमचं चाल चलवणूक जे आहे, आमचं चालणं जे आहे ना, ते नवीन व्हायला हवं, नया हो जाना है। नवीन व्हायला हवं. हम बहुत बार पिछला सब सोचते हैं, बऱ्याचदा आम्ही मागचा विचार करत बसतो, हम पिछला सोचते हैं, मागचा विचार करत बसतो हम पिछला सोच कर रोने लगते हैं। आणि मागचा विचार करून आम्ही रडत बसतो. एक बार क्या हुआ, एकदा काय झालं, मूसा ने, परमेश्वर ने बोला कि इजराइल लोगों को, बेटा मैं तुमको आशीष के देश में लेकर जाना चाहता हूँ, आणि मग परमेश्वर म्हटलं की मी तुम्हाला त्या आशीर्वादाच्या वतनामध्ये जहाँ घेऊन पर जाऊ, दूध मध ऐसा बहता है, ऐसे देश में अब मैं आपको लेके आणि जाऊंगा। ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाऊ और वो इच्छितो. नजदीक आ गए, आणि ते जवळ आले, और वहां पर मूसा कहता है कि जाओ उस देश को देख कर आओ जो परमेश्वर आपको मुझे देने वाला आणि है। मग ते जवळ आल्यानंतर मोशे काही लोकांना म्हणतो की तुम्ही जा आणि जाऊन तो प्रदेश बघून या जो परमेश्वर आम्हाला देणार वो आहे. 12 लोगों को उसने चुना है, आणि 12 लोक त्याने निवडले, और उन्होंने कहा जाओ देख कर आओ, वहां कितना कितना आशीष है, वहां के लोगों को देख के आओ, वहां के देश को देख के, वहां के फलों को देख के आओ, जाओ। आणि मग ते म्हणाले, जा त्या ठिकाणी जाऊन बघून या, तिथले लोक बघून या, तिथले फळं बघून या, तिकडचं कसं काय सगळं आहे ते पाहून या, जो परमेश्वर हमें देने वाला है, जे परमेश्वर आम्हाला जो देणार आहे, परमेश्वर हमें देने वाला जे है। परमेश्वर देणार ये आहे. बड़े खुशी खुशी ये लोग वहां पर चले आणि गए, फार आनंदाने हे लोक त्या ठिकाणी गेले, और जब वो जाते हैं आणि जेव्हा ते जातात तो वहां पे देखते हैं कि अच्छा उत्तम ऐसा फल वहां उपजते हैं, आणि ते पाहतात की त्या ठिकाणी चांगली उत्तम फळं पिकतात, वहां पर सबसे उत्तम उत्तम चीजें वहां पर हैं। आणि सर्वात उत्तम गोष्टी त्या ठिकाणी आहेत. और उन्होंने देखा कि यहाँ के लोग जो हैं वो भी बड़े 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 ताकतवर हैं, आणि त्यांनी पाहिलं की या ठिकाणचे लोक देखील फार ताकदवार आहेत. और वो जो वहां पे जो आशीष वहां पर थी, वो आशीष को लेकर वो मूसा के पास में आते आणि हैं। त्या ठिकाणचे जे आशीर्वाद होते ते घेऊन ते लोक पुन्हा मोशेकडे आले. ये वहां पर आते हैं, ते तिथे येतात वो सब लोग बैठ जाते हैं, आणि सर्वजण बसतात, और मूसा कहता है आणि मोशे म्हणतो, दिखाओ परमेश्वर ने हम जो देश आपको मुझे दिया, वहां के लोग कैसे हैं, वहां के फल कैसे हैं, आप हमें बताइए कुछ उसके बारे में। आणि आता तुम्ही मला सांगा, जो देश परमेश्वर आम्हाला देणार आहे त्या ठिकाणचे फळं कसे आहेत, लोक कसे आहेत. सुनिए, ऐका, परमेश्वर देता है, परमेश्वर देतो, परमेश्वर देता है, परमेश्वर देतो उत्तम देता है, आणि उत्तम देतो. उसमें किसी प्रकार की शंका ना करें। याच्यामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. अब मोसे वहां बैठता था, आता मोशे त्या तिकडे सब बसला, लोग चर्चा कर रहे हैं, सगळे चर्चा उन्होंने करतात. वो फल लेकर आए, ते फळ पण देखील घेऊन आले, एक एक अंगूर बाप रे कितना बड़ा है, आणि एक एक द्राक्ष किती मोठं आहे क्या रस भरित है, आणि रसभरीत आहे. उन्होंने उसको देखकर बड़े खुश हो गए, आणि ते पाहून ते खूप आनंदी वाह झाले. वाह क्या 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 फल है, क्या आशीष है। आणि वा किती आशीर्वाद आहे, किती चांगली फळं आहेत. तो वहां पे एक बंदा है, वहां पे एक व्यक्ति वो कहता है कि चलो अभी उस देश को हम जीत लेते हैं और उस पर कब्जा कर आणि लेते त्या हैं, ठिकाणी एक व्यक्ती तो म्हणतो, चला आताच आपण जाऊया आणि तो देश आपण वो जिंकू, परमेश्वर ने हमको दे दिया है। कारण देवाने तो आम्हाला देऊन टाकलेला वहां आहे. पे बाकी के लोग खड़े हुए थे आणि त्या ठिकाणी इतर लोक उभे जो इस होते, देश को देखने गए थे। जे हे देश पाहण्यासाठी गेले उन्होंने कहा, होते. ते म्हटले, रुको 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 थांबा थांबा, रुको 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 रुको, थांबा. हम उस देश में नहीं जा आम्ही सकते। त्या देशात नाही जाऊ शकत. सब आश्चर्यचकित हो गए, सगळे आश्चर्यचकित, क्यों नहीं जा सकते? का नाही जाऊ शकत. हमने देखा है, आम्ही पाहिलंय, हमने देखा है, आम्ही पाहिलंय, वहां के लोग राक्षस हैं, त्या तिथले लोक राक्षस वहां के लोग मजबूत हैं, खूप बलवान आहेत. और वो खुद को क्या कह रहे हैं, आणि स्वतःला काय म्हणत आहे, हम उनके सामने टिड्डी के जैसे हैं, टोल आम्ही त्यांच्या समोर टोळाप्रमाणे आहे. हम उनके सामने कैसे हैं, टिड्डी के माफत हैं, त्यांच्या समोर आम्ही टोळाप्रमाणे आहे. हम उनको जीत नहीं पाएंगे। आम्ही त्यांना नाही जिंकू शकणार. अब सुनिए, आता ऐका, सुनिए, ऐका, वो अपने परमेश्वर को भूल गए, ते आपल्या परमेश्वराला विसरलेत. वो अपने खुदा को भूल गए, तर ते आपल्या परमेश्वराला विसरले, जिस खुदा ने बोला था ज्या परमेश्वराने म्हटला मैं होता, तुझे कनान देश मी दूंगा, तुला कनान देश देणार मैं आहे, तुझे आशीष के देश में मी लेके तुला जाऊंगा। आशीर्वादाच्या देशात घेऊन कुछ जाणार देर आहे. के लिए काही वो भूल गए और उन्होंने उस पर विश्वास किया जो उनकी आंखों से दिख रहा है। आणि काही वेळापर्यंत ते परमेश्वराने जे देणं होतं ते विसरले आणि जे त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं त्याच्यावर ते विश्वास हम ठेवले. बहुत बार आंखों से जो दिखता है उसको स्वीकार कर लेते हैं बऱ्याचदा आमच्या डोळ्यांना जे आम्ही पाहतो त्याच्यावर आम्ही विश्वास और ठेवतो. हम कहते हैं
आणि आम्ही म्हणतो कुछ नहीं होने वाला, काही होणार नाही, कुछ नहीं होने वाला। काहीच होणार नाहीये। हम बोलते हैं आम्ही बोलतो मुझसे नहीं होगा, माझ्याकडनं नाही होणार, मैं तो टोल के समान हूँ, टिड्डी के समान हूँ, मैं कुछ नहीं कर मी सकता, तर टोळाप्रमाणे आहे, माझ्याकडून काही होणार मैं नाही, तो पापी हूँ, मी तर पापी मेरी आहे, प्रार्थना प्रभु नहीं सुनेगा, माझी प्रार्थना काही प्रभू प्रभु मुझे ऐकणार आशीष नाही, नहीं देगा, प्रभू मला आशीर्वाद देणार प्रभु मैं आगे नहीं जा पाऊंगा। नाही, आणि आता मी काही पुढे जाणार देखो नाही। मेरे से भी इंटेलिजेंट लोग, बुद्धिमान लोग मेरे मेरे आगे हैं, आणि कितीतरी बुद्धिमान लोक माझ्या पुढे आहेत, मैं तो अंगूठा छाप हूँ, आणि मी तर अडाणी आहे, मेरी तो बुद्धि नहीं चलती है, माझी तर बुद्धीच चालत मेरे नाही, पास तो पैसा नहीं है, माझ्याकडे पैसा नाही, मैं तो कर्ज में हूँ, मी कर्जात आहे, मेरा कुछ नहीं हो सकता, माझं काही नाही होऊ मैं तो शकत, डूब चुका हूँ, मी बुडालेलो मैं तो आहे, मरने वाला हूँ। मी आता मरणार आहे। अरे बाप रे, इतनी आशीष खुद को दे रहे हैं कि अपने सोच में ही मर जाता है। आणि एवढे आशीर्वाद स्वतःला देते की स्वतःच्या विचारांमध्येच मरून जातात। मैं उठ नहीं पाऊंगा, मी काय उठू शकणार नाही, इतना कर्जाचा डोंगर, एवढा कर्जाचा डोंगर झालाय, रोज सकाळ संध्याकाळ त्याचंच टेन्शन। देश अच्छा है, देश चांगला आहे, फल भी अच्छे हैं, फळं पण चांगली आहेत, वहां पे नहीं जा पाऊंगा, पण मी काही जाऊ शकणार नाही, अपने तो ताकत ही नहीं रह गई। माझ्यात आता काही ताकद उरली नाही, पत्रेच्या घर खरेदी करायला पैसे नाही, तुम्ही 1 BHK ची गोष्ट करत आहात, बिजनेस चलता नहीं है साहब, व्यवसाय चालत नाहीये, इतनी कोशिश कर रहा हूँ चलता नहीं है, एवढा प्रयत्न करतो चालतच नाही, मुझसे नहीं होगा, माझ्याकडून काही होणार नाही, हम खुद को बोल रहे हैं। आम्ही स्वतःलाच बोलतोय। मेरा प्रभु कितना दुखी होता होगा, वो कहता है मैं तुझे कनान देश में लेके जा रहा हूँ और तू कितना बढ़िया बात बोल रहा है। आणि माझा परमेश्वर किती दुःखी होत असेल, तो म्हणत असेल मी तुला कनान देशामध्ये घेऊन जाऊ इच्छितो, आणि तू स्वतःच्याच दुःखामध्ये, यहाँ पे चल रहा है सब, डोक्यात चाललंय सगळं, क्योंकि मैंने देखा है, कारण मी पाहिलंय, वो ठहराया है, वो बोल रहा हूँ, आणि तेच ठरवून घेतलंय आणि तेच बोलतोय, युद्ध यहाँ पर है, कारण युद्ध तिथे आहे, वो जलते बाण को फेंक रहा है, आणि तो जळते बाण टाकत तू आहे कुछ नहीं कर पाएगा। की तू काही करू शकणार और नाही, वहीं पे वही घटना वहीं पर हुई, आणि अशीच घटना तिथे झाली, वो कह रहे हैं ते म्हणत आहे हम नहीं जा पाएंगे। आम्ही नाही जाऊ शकणार। एक बंदा वहां पर खड़ा है, एक व्यक्ती त्या ठिकाणी उभा वो आहे, कह रहा है, तो म्हणतो वो कह रहा है तो म्हणतो अरे तुम खुद को क्यों बोल रहे हो, तुम टिड्डी हो, टोल हो, तुम्ही स्वतःला टोळ का म्हणून घेतात, तुम उनको क्यों देख रहे हो, तुम्ही त्यांना का पाहता, उनके पीछे देखो, जो उनसे भी ताकतवर है वो परमेश्वर हमारे पीछे खड़ा हुआ त्यांच्या है। मागे पहा, जे त्यांच्याही पेक्षा ताकदवर आहे, बलवान आहे, आमचा परमेश्वर अपने आहे। विचारों को बदलो, आपले विचार बदला, अपने विचारों को बदलो, आपले विचार अपने बदला, विचारों को बदलो। आपले विचार बदला, लेकिन हमारे विचार बदलते ही नहीं आमचे है। विचारच नाही बदलत। अगर युद्ध जीतना है ना, जर युद्ध जिंकायचंय विचारों को बदलना होगा। तर विचारांना बदलावं लागेल। पड़ोसी को बोलना विचारों को बदलो। ये विचार कहां तक लेकर जाते मालूम? आणि हे विचार कुठपर्यंत घेऊन जातात एक माहिती आहे? रस्सी लेना है, एक रस्सी गले में घ्यायची, डालना है गळ्यात बांधायची और लटक जाना है। आणि लटकायचं, क्योंकि कुछ करने की ताकत ही नहीं रह गई ना। कारण की काय करायची ताकदच नाही उरली ना। मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मेरे यीशु तैयार है माझा येशू तयार आहे आपके और मेरे जीवन में ताकत देने के लिए। तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ताकद देण्यासाठी। आप तैयार है क्या तुम्ही तयार आहात का लड़ने के लिए? लढण्यासाठी? ताकतच उरली नाही, कसं लढणार? अरे हमारी ताकत पे जीत निर्भर नहीं है। आमच्या ताकदीवरती आमचा विजय निर्धारित जो नाहीये। प्रभु हमें ताकत देता है ना, उसके जो मुझे ताकत देता है ना, उसके कारण मैं सब कुछ करने के लिए समर्थवान। आणि जो मला ताकद देतो त्याच्या करवी मी सर्व काही करण्यास समर्थ आहे। मैं मेरी बुद्धि पर निर्भर नहीं हूँ, मी माझ्या बुद्धीवरती अवलंबून मेरी ताकत पर निर्भर नहीं हूँ, माझ्या ताकदीवर अवलंबून मेरे नाही, ज्ञान पर निर्भर नहीं हूँ, माझ्या ज्ञानावर अवलंबून मैं नाही, मेरे परमेश्वर के वचनों पर निर्भर मी हूँ माझ्या परमेश्वराच्या वचनावरती और अवलंबून वही मुझे ताकत देते आणि हैं। तेच मला ताकद देतं। सुनिए, ऐका, अगर विचार नकारात्मक है, जर विचार नकारात्मक आहे बदल दीजिए, बदला बदल दीजिए, बदला। क्योंकि ये टोप किसको पहनना है? कारण की हे शिरस्त्राण कुणाला घालायचंय? मुझे ही पहनना है। मलाच घालायचं। पड़ोसी को बोलना अपने उद्धार के टोप को पहन लो। मराठीत काय म्हणणार? तारणाचं शिरस्त्राण तारणाच्या शिरस्त्राण घाला, घाला, चढवा, चढवा लिहिलं घाला, घाला, इथं घाला। मराठीत काय लिहिलं? इफिस 6:17 घाला लिहिलं। मेरे को ऐसे देख रहे जैसे मैं दूध बन गया हूं। अरे बाइबल पढ़ो, बाइबल में देखो 6 अध्याय। तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या। घ्या घ्या तारणाचे शिरस्त्राण
घ्या वो ठीक नहीं है वो उसका वर्ड नहीं वो नहीं पहन लो घाला पड़ोसी को बोलला तारणाच्या शिरस्त्राण घाला जोरात म्हणा घाला जोरात म्हणा त्याला घाला हातात हात धरून म्हणा तारणाचे शिरस्त्राण घाला आम्ही घालत नाही कपाटाच्या वरती ठेवून येतो तारणाचे शिरस्त्राण जेव्हा पण आम्ही चालतो जब भी हम चलते हैं ना तो ये टोप को लेकर चलना है आणि जेव्हा केव्हा मी चालतो ना तर हा टोप घेऊन चालायचा आहे. कुछ लोगों को हेलमेट पहनने की आदत नहीं होती काही लोकांना हेल्मेट घालायची सवय नाही वो राहत. हाथ में पहन कर रखते हैं ते हातामध्ये घालून ये ठेवतात. हाथ में पहनने के लिए नहीं है ते हातात घालण्यासाठी नाही, ये सर पे पहनने के लिए है। डोक्यावर घालण्यासाठी. कुछ लोग पैर के बीच में पहन के बैठ जाते हैं काही लोक दोन पायांच्या मध्ये घेऊन बसतात. कुछ लोग हाथ में लटका के चलते हैं काही लोक हातात लटकवून कुछ चालतात. लोग तो इतने अच्छे हैं कि वो दूसरे को अपना हेलमेट देते हैं तू संभाल जरा चलते हैं आणि काही लोक तर इतके चांगले आहेत, इतरांच्या हातात देतात, तू सांभाळ मी चालवतो. ये आपका और मेरा हेलमेट है हे तुमचं आणि माझं हेल्मेट आहे, किसको देना नहीं कुणाला द्यायचं नाही. पड़ोसी को बोलना अपना हेलमेट मत देना एक बार वो देने की कोशिश किया था युद्ध में जाते समय एक को देने की कोशिश किया था एकदा युद्धाला जाताना एकाला देण्याचा प्रयत्न केला होता. शाऊल ने अपना हेलमेट दाऊद पर डाल दिया शाऊलाने आपलं हेल्मेट दाविदावर टाकलं और वो दावी चल रहा है आणि दावीद चालतोय. डुक 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 चल रहा है उसके विचार को शाऊल के विचार को दाऊद पर डाल दिया आणि शाऊलाचे जे विचार आहेत ते दाऊदावर टाकले. दाऊद तो लड़ नहीं सकता और सॉरी शाऊल तो लड़ नहीं सकता शाऊल तर काही लढाई करू शकत नाही, नकारात्मक विचार है कारण विचारच नकारात्मक. गोलियत बहुत बड़ा है आणि गोलियत खूप मोठा आहे, उसकी आवाज बहुत भारी है त्याचा आवाज एवढा मोठा. एक काम करना एक काम कर, माझा हेलमेट घालून जा माझं हे हेल्मेट घालून जा. और उसको जबरदस्ती पहना दिया आणि जबरदस्ती त्याला और घातलं ये चल रहा है आणि हा आपला चाललाय. डक 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 वो कब गिर जाएगा हेलमेट वो समझ में नहीं आणि आएगा कधी ते खाली पडेल कळणार नाही. अपने विचार जो है ना अपने पास में रखना आपले विचार आपल्याच जवळ ठेवायचे, दूसरे के विचार में कभी मत चलना दुसऱ्याच्या विचारांमध्ये कधी चालू नका. बाइबल के अनुसार अपने विचारों को लेना और चलना बायबल अनुसार आपले विचार घ्या आणि त्यावर चाला तब हम विजय लेंगे आणि तेव्हा आम्हाला विजय तब मिळणार हम आहे. विजय लेंगे आणि तेव्हाच आम्हाला विजय बहुत मिळणार बार आहे. दुसऱ्यांच्या विचारावर खूप चांगला वाटतं बऱ्याचदा दुसऱ्यांचे विचार फार बरे वाटतात. नहीं नहीं बहुत अच्छा लग रहा है नाही नाही फार बरं वाटतं. वो मेरे हित के है कि नहीं उसको देखो ते माझ्या हिताचे आहेत की नाही ते पहा. वो मेरे मेरे मुझे मजबूत करने के लिए नहीं है कि नहीं वो देखो ते मला मजबूत करण्यासाठी आहे की नाही ते पहा. वो देखना पड़ेगा ते पाहावं लागेल. अपने विचारों को बदले आपले विचार बदला, वो अब खुद का टोप खुद पहने स्वतःचा टोप स्वतः घाला, खुद का टोप खुद पहने स्वतःचा टोप स्वतः घाला तब हम सुरक्षित रहेंगे आणि तेव्हा आम्ही सुरक्षित राहणार आहोत. आमीन आमेन. ये टोप रोज पहनना पड़ेगा हा हे टोप रोज घालावं लागणार आहे. अब वहां पर वो कह रहे हैं साहब हम नहीं जा पाएंगे आणि मग या ठिकाणी ते लोक म्हणतात नाही आम्ही नाही जाऊ जो प्रभु शकणार. ने हमें देश दिया हम नहीं जा पाएंगे जो प्रभूने आम्हाला देश दिला आम्ही त्या ठिकाणी नाही जाऊ मुझे एक बात शकणार. बताइए सर एक गोष्ट सांगा, परमेश्वर ने दिए हुए अभिवचन को कौन रोक सकता है परमेश्वराने दिलेल्या अभिवचनाला कोण थांबवू शकतो? प्रभु ने दिए हुए आशीष को कौन रोक सकता है प्रभूने दिलेल्या आशीर्वादाला कोण थांबवू शकतो? प्रभु ने दिए हुए सामर्थ को कौन रोक सकता प्रभूने है दिलेल्या सामर्थ्याला कोण थांबवू शकतो? कौन रोक सकता है मालूम कोण थांबवू शकतो माहितीये? हम खुद. आम्ही स्वतः. हम खुद आम्ही स्वतः. कैसे कसं? विचारों के द्वारा विचारांच्या द्वारे. और इनका वही हुआ इनका वही हुआ आणि यांचं तेच झालं, अपने विचारों में फंस गए आपल्या विचारांमध्ये फसले. वो जाना नहीं चाहते त्यांची इच्छा नाहीये जायची, क्योंकि उन्होंने देखा है कारण त्यांनी पाहिलंय बड़ी मुसीबत है खूप संकट आहे और उन्होंने खुद को ये ठहरा लिया हम नहीं जा पाएंगे आणि त्यांनी स्वतःशीच ठरवलं की आम्ही काही जाऊ शकणार उनके नाही. विचार इतने मजबूत हो गए आणि त्यांचे विचार इतके मजबूत झाले, इनके विचार में इतना 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 मजबूती आ गया कि वो कह रहे हैं कि हम नहीं जा पाएंगे त्यांच्या विचारांमध्ये ते इतके भक्कम झाले की आम्ही जाऊ शकणार नाही. दो आदमी कह रहे हैं दोन व्यक्ती म्हणत आहेत, मूसा जी मोशे चिंता नहीं करना काळजी करू नका. हम हैं वो हैं ताकतवर होंगे आहे असतील ते ताकदवर होंगे असतील, उसके घर में होंगे त्यांच्या घरात असतील, उनके देश में होंगे त्यांच्या देशात असतील, बहुत इंटेलिजेंट होंगे खूप हुशार असतील, उनके घर में होंगे त्यांच्या घरात असतील. हमें कोई लेना देना नहीं आम्हाला है काय घेणं देणं जो नाही. हमारे साथ है ना जे आमच्या सोबत आहे ना उनसे भी ताकतवर है त्याच्याही पेक्षा ताकदवर उससे आहे, भी मजबूत है त्यांच्याही पेक्षा मजबूत उसने आहे. कहा है तो म्हटलाय मैं उनको तेरे हाथों में दे मी दूंगा त्यांना तुझ्या हाती देईल, मैं उनको तेरे हाथों में मी दे दूंगा त्यांना तुझ्या हाती देईल.
आपको क्या दिख रहा है आज? तुम्हाला काय दिसतंय आज? बड़ी बड़ी बातें, मोठमोठ्या गोष्टी, पहाड़, डोंगर, आपका कर्ज, कर्ज, आपके नकारात्मक थॉट्स, नकारात्मक विचार, तुमचे नकारात्मक विचार, क्या दिख रहे हैं आज आपको? काय दिसतंय आज? उसको साइड में रखना. ते बाजूला ठेवा. मुझे क्या दिख रहा है मैं उस पर निर्भर नहीं हूँ. कारण मला काय दिसतंय मी त्याच्यावर आधारित नाहीये. मैं यीशु पर निर्भर हूँ. मी येशूवर आधारित आहे. यीशु पर निर्भर हूँ. मी येशूवर आधारित आहे. आमेन. आमेन. आपकी बीमारी में क्या दिख रहा है? आणि तुमच्या आजार, बीमारी तुम्हाला आजार दिसत आहे आपको आपकी रिपोर्ट क्या दिख रही है? आणि तुमच्या रिपोर्ट मध्ये काय दिसतंय? हम उस पर अवलंबन ना रहे. आम्ही त्याच्यावर अवलंबून राहू नये. हम अवलंबन रहना है. आम्हाला जर अवलंबून राहायचं आहे यीशु के बैठे हुए मार खाने से मुझे चंगाई मिली है. की येशूला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. मेरी आर्थिक परिस्थिति सुधरने जा रही है. माझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. मैं पीछे नहीं रहूंगा. मी मागे नाही मैं राहणार. आगे बढ़ता जाऊंगा. मी पुढेच जाणार मैं आहे. पूछ नहीं हूँ. मी पुच्छ नाहीये. मैं मस्तक हूँ. मी मस्तक आहे. मैं वो सब कर सकता मी हूँ. ते सर्व काही करू शकतो. मैं सब कुछ कर सकता मी हूँ. सर्व काही करू शकतो. मैं सफल व्यक्ति हूँ. मी एक यशस्वी व्यक्ती आहे. मैं आशीषित व्यक्ति हूँ. मी आशीर्वादित व्यक्ती मैं आहे. आशीर्वाद देश में जाने वाला हूँ. मी आशीर्वादित देशात जाणार आहे. लेकिन हमारा प्रॉब्लम क्या है? आमचं समस्या काय? उठने के साथ में रोना शुरू हो जाता है. उठल्याबरोबर रडायला सुरुवात. ये क्या कह रहे हैं मालूम है? हे काय म्हणतात माहितीये का? मिस्र मध्ये चांगलं होतो. मिश्रातच बरे होतो. बटाटे कांदे सर्व भेटत होते. बटाटे भजी, मछली की भजी, कोंबडी वड़े सब याद आ रहा है उनको. आणि सगळं त्यांना आठवत आहे. पर यहाँ कुछ नहीं याद आ रहा है. पण इथं काहीच नाही. यहाँ पे कुछ नहीं मिल रहा है. इथं काहीच मिळत नाही. सब याद आ रहा है. सगळं आठवण येते. मिस्र की बात है. मिश्राच्या गोष्टी किती चांगले होतो. रो रहे हैं उसके लिए. आणि त्यासाठी रडत आहेत. रो रहे हैं उसके लिए. रडत आहेत. प्रभु ने हमें रोने के लिए नहीं बुलाया. प्रभूने आम्हाला रडायसाठी नाही बोलवलं. जीतने के लिए बुलाया. जिंकण्यासाठी बोलवलं. जीतने के लिए बुलाया. जिंकण्यासाठी बोलवलं. ऐसा कौन सा सैनिक है बताइए साहब जो युद्ध में जाता है वो रोता है? आणि असा कुठला सैनिक आहे जो युद्धाला जातो आणि रडत बसतो? युद्ध शुरू है युद्ध चालू आहे और वो रोना शुरू हो गया. आणि हा रडायला सुरुवात केल्या. काय माहिती युद्धला चाललोय परत येणार की नाही. पप्पी ऐसा कौन सा सैनिक है साहब? असं कोणता सैनिक आहे? उनकी मानसिकता क्या है मालूम है? त्याची मानसिकता काय माहितीये? युद्ध में जाऊंगा युद्धात जाईन और जीत कर आऊंगा. आणि जिंकून येईन. जीत कर आऊंगा. जिंकून येईन. ये होती है सैनिक की आणि मानसिकता. ही असते सैनिकाची मानसिकता. और हम ऐसे सैनिक हैं पण आम्ही असे सैनिक आहे, सुबह उठे सकाळी उठले सुरू रडणं, रडायला सुरुवात. संध्याकाळ पण बघते की नाही माहिती नाही. किती लॉस मध्ये आहे साहब. लॉस को छोड़ दो. नुकसान हुआ है ना उस पे मत सोचो. आता जे नुकसान झाले त्याचा विचार करत अब बसू प्रभु नका. उसको कैसे डबल भर के देगा ना उसका सोचो. आता प्रभू कसे दुपटीने भरपाई करणार आहे ना ते पहा. मेरी नौकरी चली गई. माझी नोकरी गेली. माझं लग्न तुटलं. माझं लग्न तुटलं. अरे बाप रे काय करू. आता काय करू. दुसरी मुलगी भेटते की नाही माहिती नाही. अरे प्रभु ने आपके लिए ना आपसे भी बेहतरीन सोच के रखा है. प्रभूने तुमच्यासाठी तुमच्या विचारांपेक्षा अधिक चांगलं करून ठेवलेलं आहे. क्या उसको नहीं लेंगे? पर हमको क्या चाहिए मालूम? पण आम्हाला काय पाहिजे माहितीये? टूटा फूटा. तुटलं फुटलेलं. उसमें समाधानी है. त्यात समाधानी. प्रभु बोलता टूटा फूटा मांग रहा है. प्रभू म्हणतात काय तुटलं फुटलेलं मागतोय. जाऊ दे मांगता है. जाऊ दे घेऊन टाक. मैं उससे अच्छा देना चाह रहा हूँ. मी त्याच्यापेक्षा चांगलं देऊ बहुत इच्छितो अच्छी चीजें दे रहा हूँ. आणि चांगल्या गोष्टी. पण माझा मुलगा मेरा लड़का ही नहीं लेना चाहता. पण माझा मुलगा घ्यायचीच इच्छा नाही त्याची. रोए ना, रडू नका. इंतजार करें. वाट पहा. प्रभु अच्छी रचना करके बहुत बेहतरीन चीज बनाकर आपके हाथों में जल्दी ही वो डालने वाला है. आणि प्रभू चांगली रचना करून तुमच्या हाती ते देणार आहे. विचारों को बदले. विचार बदला. आदम को बनाने से पहले प्रभु ने सबसे बेहतरीन चीजें उसके लिए बनाई. आदामाला बनवण्यापूर्वी परमेश्वरने सगळ्यात चांगल्या उत्तम गोष्टीसाठी बहुत बनवलं. बेहतरीन चीजें बनाई. आणि खूप चांगल्या गोष्टी. हम उन 12 भेदियों के समान ना बने. हेरा प्रमाणे आम्ही बनू आणि नये. ते 12 हेरांप्रमाणे होऊ नये. हम दाऊद के जैसा बने. आम्ही दाविदासारखं व्हावं. हम दाऊद के जैसा बने. आम्ही दाविदासारखं वो व्हावं. कह रहा है तो म्हणतो ये गोलियत. हा गोलियत. अरे इसने परमेश्वर की सेना को ललकारा है. यानी देवाच्या सैन्याला ललकारलंय. वो शाऊल को कहता है तो शाऊलाला म्हणतो आप घर में बैठिए, आप चिंता मत कीजिए, मैं उसको मार कर आता तुम्ही हूँ. घरात बसा, काळजी करू नका, मी त्याला मारून येतो. थोड़ी देर के लिए शाऊल भी टेंशन में आ गया. थोड्या वेळासाठी शाऊल पण टेन्शन मैं और परमेश्वर का वचन कहता है कि शाऊल के जैसा पूरे इस्राएल के अंदर
कोई नहीं था। आणि देवाचं वचन असं सांगतं की शाऊला समान त्या पूर्ण इस्रायल मध्ये कोणी नव्हतं. इतना भारी, इतना मजबूत व्यक्तिमत्व, एवढा बलवान व्यक्ती तो होता और ये घर में बैठा हुआ है। आणि घरात बसलाय. और दाऊद कह रहा है, आणि दावीद म्हणतो आप घर में बैठिए साहब, तुम्ही बसा घरात, उसको मार के अभी आता हूं। मी आत्ताच त्याला मारून येतो. वो कह रहा है, तो म्हणतो तेरे दास ने ना तुझ्या दासाने भालू मारा है, अस्वल मारलंय, तेरे दास ने ना तुझ्या दासाने शेर को फाड़ दिया है। आणि सिंहाला मारलंय. सुनिए, ऐका, मेरे मेरे बकरी के बच्चे को लेके जा रहा था, आणि माझ्या बकरीचं पिल्लू घेऊन चालला उसका होता. पीछा किया मी त्याचा पाठलाग और केला उसके मुंह से निकाल कर लेकर आणि आया। त्याच्या तोंडातून काढून आणलं. आपल्याला कुत्र्याचे तोंडातून काढून जमणार नाही, वो तो शेर का तोंड फाड़ दिया उसने। हम कुत्रे को देख के भागते। आम्ही कुत्र्याला पण बघून पळतो. किसने तो फोन किया मुझे पिछले हफ्ते, आणि मागच्या आठवड्यात कोणीतरी मला फोन केला, तुमच्या इथे चित्ता आला है, तुमच्या इथं चित्ता आलाय वो पानी पी रहा है नीचे, आणि खाली पाणी पितोय. फोटो भी भेज दिया। आणि फोटो पण पाठवला. मैं वहां से आ रहा हूँ, मी तिकडून येतोय मैं झाड़ियों में देख रहा हूँ कि चीता यहाँ तो नहीं है, आणि त्या झाडांमध्ये बघतो इथं तर नाही ना चित्ता. अटैक कर दिया तो। आणि गाला घातला तर दाऊद कह रहा है, दावीद म्हणतो मैं उसको फाड़ दिया, मी त्याला उसने मुझ पे अटैक किया, त्यांनी माझ्यावर घाला घातला, मैंने उसकी दाढ़ी पकड़ी, मी त्याची दाढी पकडली उसको मार गिराया। आणि त्याला मारून टाकलं. ये दोनों जैसा गोलियत भी को मार के आऊंगा, आणि हे दोघांना कसं मारलं तसं गोलियताला पण मारून येईन. उन दोनों को मार के आया ना, इसको भी मार के आऊंगा। त्या दोघांना मारलं नाही, ह्याला पण मारून येईन. मेरे पैर के नीचे होगा कुछ देर के बाद, आणि काही वेळानंतर माझ्या पायाखाली असेल. और वो आश्चर्यचकित हो गया शाऊल। आणि मग शाऊल आश्चर्यचकित झाला. वो बोला, जा बेटा, तो म्हटलं जा मार खा क्या, मार खाऊन ये. जा जा. जा मार खा क्या। बड़ा कॉन्फिडेंस बात कर रहा, आणि फार आत्मविश्वासाने बोलतो ना, जा बहुत जग जा जा जा, जा 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 मार मैं खाऊ. नहीं आने वाला, मैं घर में बैठा हूँ। मी काही येत नाही, मी घरात बसतो. हम भी ऐसा कॉन्फिडेंस से बात करें। आम्ही पण अशाच आत्मविश्वासाने बोलावं. हमारा कॉन्फिडेंस कहाँ पे लूज हो जाता है? आमचा आत्मविश्वास कुठे जातो? सामने वाला भी लूज है, समोरचा पण लूज झालेला आहे, आम्ही पण लूज। आम्ही पण लूज झालो. हमारा प्रॉब्लेम क्या है मालूम? आमची समस्या काय आहे? इतका मोठा माणूस म्हणतोय नाही मारू शकत, नाही मारू शकत। इतका मोठा राजा म्हणतो तू जिंकू शकणार? मी कोण? मी तर भेड़ को चराने वाला व्यक्ति हूं। मी तर साधा मेंढपाळ आहे. साहब, जो राजा नहीं कर सकता ना, जो बड़े बड़े लोग नहीं कर सकते ना, प्रभु आपसे करवाएगा। आणि जे राजा करू शकत नाही, मोठमोठे लोक करू शकत नाही, प्रभू आमच्या करवी करून घे. जो इंटेलिजेंट लोग, बुद्धिमान लोग नहीं कर सकते, वो आप कर सकते आणि हैं। जे बुद्धिमान लोक करू शकणार नाही ते प्रभू आमच्या करवे करून सिर्फ घे. एक ही बोलना है, एकच बोलायचं, एक ही बोलना है। एकच उन सब बोलायचं. परिस्थिति में क्या बोलना त्या है? सर्व परिस्थितीत काय मैं बोलायचं? कर सकता हूँ, मी करू शकतो, मैं कर सकता मी हूँ, करू शकतो. जो मेरे अंदर जो है माझ्यात वो आहे, संसार से बड़ा जो है। जगातल्यापेक्षा मैं मोठा जिसको आहे. हाथ लगाऊंगा मी जे गोष्टीला हात वो लावेन, आशीषित होगी। ते आशीर्वादित मैं होईल. यशस्वी व्यक्ति हूँ, मी यशस्वी व्यक्ती मैं हारा हुआ नहीं मी हूँ, हारलेला मैं नाही. कर सकता हूँ। मी करू शकतो. बोलते रहे, बोलत राहा, बोलते रहे। बोलत राहा. कब तक बोले साहब? 1 महिना झाला बोलतोय, काही घडलंच नाही। एक पान सुद्धा हलना नाही। पंडित दादा काय करू आता? बोलते रहे, बोलत राहा, बोलते रहे। बोलत राहा. क्या होगा मालूम? काय होणार आहे माहितीये? एक दिन आप उसके ऊपर है ना, पैर रखकर खड़े होकर बोल सकते हैं, देख जो चीज मैंने बोला था ना, अब मेरे पैरों के नीचे है, मैं विजयशाली बन चुका हूँ। आणि मग एक दिवस असा येईल की ती गोष्ट तुमच्या पायाखाली येईल आणि मग तुम्ही म्हणू शकाल की ही गोष्ट मी म्हटलो होतो की माझ्या पायाखाली येईल. उद्धार का टोप पहन ले, ते तारणाचं शिरस्त्राण घाला और उद्धार के टोप पहनकर अपने विचारों का रक्षण कर, आणि ते शिरस्त्राण तारणाचं घालून आपल्या विचारांचं रक्षण करा. और शैतान यहाँ पर हल्ला करेगा। आणि शैतान त्या ठिकाणी हल्ला करेल. पड़ोसी को बोलना, उद्धार का टोप पहन लो, उद्धार का टोप पहन लो। पहले तिसली 5:8 कहता है, पहिलं तेसली 5:8 सांगतो उद्धार की आशा का टोप पहनकर सावधान रहें। की तुम्ही उद्धाराच्या आशेचा टोप घालून सावधान राहा. सुनिए, ऐका, उद्धार, छुटकारा, बचाव हमारे लिए आशा का द्वार खोलता है। आणि तारण जे आहे आमच्यासाठी आशेचं द्वार उघडतं. सुनिए, ऐका, विश्वास हृदय से होता है, विश्वास हृदयापासून असतो, लेकिन आशा दिमाग के क्षेत्र पण में है। आशा डोक्याच्या क्षेत्रामध्ये आहे. सुनिए सुनिए, ऐका, विश्वास विश्वास हृदय से आता है, हृदयातून येतो, लेकिन जो आशा है परंतु जी आशा वो आहे विचारों में होती ती है, विचारांमध्ये असते. विचारों में होती है। विचारांमध्ये. आशा का मतलब क्या है? आशा याचा अर्थ काय? होने वाला है,
होणार आहे, होने वाला है, होणार आहे, होने वाला है। होणार आहे. और ये आशा क्या करेगा? आशा ये संपूर्ण रीति से दृढ़ निश्चय करता है ऐसा होगा, आणि आशा ही संपूर्णपणे दृढ निश्चय करते की हे असंच होणार ऐसा आहे, होगा। असंच ये होणार. आशा भविष्य के लिए है, ही आशा भविष्यासाठी आहे. आशा भविष्य के लिए है। आशा भविष्यासाठी अगर आहे. आपने आपकी आशा को खो दिया है तो उस आशा को फिर से अपने जीवन में अपनाएं। पण जर तुम्ही आपल्या जीवनामधून त्या आशाला मुकलेले आहात तर पुन्हा ती आशा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. हम बहुत बार अपनी आशा को छोड़ देते हैं, बऱ्याचदा आम्ही आपली आशा सोडून देतो वर्षानुवर्ष वो होता नहीं है, छोड़ देते हैं। आणि वर्षानुवर्ष एखादी गोष्ट होत नाही मग आम्ही आशाच सोडून देतो. जाऊ दे मरू दे, मला वाटतं की देवाचीच इच्छा असेल आम्हाला नाही मिळावा, बहुतेक देवाचीच इच्छा असेल हम प्रभु की इच्छा पे डाल देते हैं। आम्ही देवाच्या इच्छेवर टाकून देतो. आपको मालूम है प्रभु का वचन कहता है तुम्हाला माहिती आहे का देवाचं वचन सांगतं, कि प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं रोमियो 8:28 के अंदर रोम 8:28 मध्ये वो सबसे बेहतरीन चीज उसके प्रेम करने वालों को देता है। तो सगळ्यात उत्तम गोष्ट त्याच्या प्रेम करणाऱ्यांना देतो. उसे प्रेम करने वालों के लिए उसके पास में बेहतरीन चीज है, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्याच्याकडे चांगल्या उत्तम जिसने गोष्टी अपने आहेत. अपने एकलौते एक बेटे को नहीं छोड़ा, ज्याने आपला एकुलता एक पुत्र राखून नाही वो ठेवला, हमारे लिए उससे भी उत्तम क्यों नहीं देगा? त्याच्यापेक्षा अधिक उत्तम तो आमच्यासाठी का लेकिन देऊ अपनी आशा शकणार को खोना नाही. मत। फक्त आपली आशा आम्ही मुकू नये. अब्राहम ने आशा रखा, अब्राहमाने आशा ठेवली और कब तक आशा रखा? आणि कुठपर्यंत आशा ठेवली? जब तक उसको मिला नहीं। जोपर्यंत त्याला मिळालं नाही. आशा भविष्य के लिए है, आशा भविष्यासाठी वो आहे, होने वाली है आपके जीवन में। ते होणार आहे तुमच्या जीवनात. अब्राहम की आशा ऐसी आशा थी कि उसको मालूम था कि सब कुछ चला गया। अब्रामाची आशा अशी होती की त्याला तर माहित होतं की सगळं काही गेलेलं आहे. सुनिए सुनिए, मेरे पास ध्यान दीजिए। माझ्याकडे लक्ष द्या. अब्राहम का शरीर निर्जीव हो गया, अब्रामाचं शरीर निर्जीव झालं होतं, सारा की गर्भ से निर्जीव हो गई, साराचं गर्भाशय निर्जीव झालं. कुछ भी आशा नहीं बची। आता काही आशा उरलेली लेकिन नाही. उसने आशा ना रहते हुए भी आशा से विश्वास किया कि मेरे जीवन में जो प्रभु का वचन कहा गया है वो पूरा होने वाला है। देवाचं वचन असं सांगतं की आशा नसतानाही त्यांनी आशा ठेवली की देव माझ्या जीवनामध्ये या गोष्टी पूर्ण करणार. आशा नहीं है, आशा नाहीये, आशा नहीं है, आशा नाहीये, फिर भी तरी देखील वो आशा रखता है। तो आशा ठेवतो. आशा छोड़ना मत। आशा सोडू नका. पड़ोसी को बोलना आशा छोड़ना मत, हाथ में हाथ डालकर बोलना आशा छोड़ना मत, जोर से बोलो आशा छोड़ो मत। अब्राहम लास्ट तक आशा रखा, अब्रामाने शेवटपर्यंत आशा ठेवली, पर हमारी आशा, पण आमची आशा सुबह प्रार्थना करते मेरा पति की दारू छूट जाए साहब, सकाळी प्रार्थना करून माझ्या पतीची दारू सुटावी. और जब मैं प्रार्थना किया आणि जेव्हा आम्ही प्रार्थना केली पहले 120 मारता था, प्रार्थना किया तो 90 मार कर आया। रोज पीना बढ़ रहा है उसका। आणि रोज त्याचं पिणं वाढत चाललंय. फिर हम कहते हैं आणि मग आम्ही म्हणतो काय आशा ठेवायची, काय ठेवायची आशा. काय आशा? प्रभु का वचन कहता है देवाचं वचन सांगतं हमारे आशा को गिरने मत दो, आपली आशा पडू देऊ नका. आप आशा को छोड़ो मत। तुम्ही आशा सोडू नका. यही आशा आपके जीवन में एक दिन काम करेगी। जो आशा आपने रखी है प्रभु उसको पूरा करने के लिए समर्थवान। आणि हीच आशा एक दिवशी तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. जी आशा तुम्ही ठेवली आहे ती पूर्ण करण्यास परमेश्वर समर्थ आहे. आशा कल्पना करता है मालूम, आशा कल्पना करते, आशा पिक्चर देखता है। आशा ती पिक्चर पाहते. थिएटर में जाके देखो मत, नहीं तो बोले दादा ने बोला पिक्चर देखना है, नहीं, यहाँ पे कल्पना कीजिए आप, आणि कल्पना करा, कल्पना कीजिए कल्पना करा. प्रभु उसको रचना में लेकर करेगा प्रभु त्याची रचना करेल और आपके सामने लाके रखेगा। आणि तुमच्या समोर आणून ठेवेल. आशा को छोड़ो मत। आशा सोडू नका. उद्धार का टोप और आशा एक साथ में है, तारणाचं शिरस्त्राण आणि आशा एक सोबत आहे. वो कभी एक दूसरे से अलग नहीं ते है। एकमेकांपासून वेगळे नाहीये. सुनिए, ऐका, आशा आज के लिए नहीं है, आशा आजसाठी नाहीये, आशा भविष्य के लिए। आशा भविष्यासाठी आहे. और आपका और मेरा भविष्य परमेश्वर के हाथ में है और हमारा भविष्य उज्जवल है। आणि तुमचं आणि माझं भविष्य देवाच्या हातात आहे आणि ते उज्ज्वल आहे. हमारा भविष्य उज्जवल है। आमचं भविष्य उज्ज्वल आहे. आप क्या विचार कर रहे हैं आज? आता काय विचार करताय तुम्ही? आपका काम नहीं हो रहा है, काम नाही होत आहे. आपका काम होते होते बस होने ही वाला है, होने ही वाला है और एकदम टूट जाता है तुमचं काम असं वाटतं की आता होणारच आहे ना, अचानक तुटून जातं और फिर आप निराश हो जाते हैं। आणि मग तुम्ही निराश होता. अरे प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा। प्रभु ने प्रार्थना को सुना नहीं, होते होते काम
रुक गया। आणि का ते प्रार्थना ऐकली गेली नाही, ते काम होता होता राहून गेलं. सुनिए ऐका सुनिए, ऐका, वो काम नहीं हुआ है ना, ते काम नाही झालं ना, प्रभु का धन्यवाद है, प्रभूला धन्यवाद द्या. क्योंकि उससे भी बेहतरीन चीज प्रभु आपके जीवन में कारण भेजने वाला है। त्यापेक्षा उत्तम गोष्ट प्रभू तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. रोइए मत उसके लिए, त्यासाठी रडू नका, उसके लिए रो मत, त्यासाठी रडू नका, उसके लिए आशा मत छोड़े, त्यासाठी आशा सोडू नका. बने रहे आशा में, आशेमध्ये और बनून ये राहा. कहें आणि म्हणा प्रभु इससे भी उत्तम देने वाला प्रभू याहीपेक्षा उत्तम देणार आहे. है। थैंक यू लॉर्ड, धन्यवाद येशू, धन्यवाद यीशु, धन्यवाद येशू, जिसने मेरे लिए अपने पुत्र को दे दिया, इससे भी बेहतरीन चीज मेरे जीवन में देगा, ज्याने स्वतः माझ्यासाठी स्वतःचा पुत्र देऊन टाकला, तो कितीतरी उत्तम गोष्ट मला देईल, इससे भी बेहतरीन देगा। त्याच्यापेक्षा उत्तम. प्रभु का धन्यवाद देते चले, प्रभूला धन्यवाद देत जा. आशा को छोड़ो मत, आशा सोडू नका. उद्धार का टोप तारणाचं शिरस्त्राण पहन के रखे घालून ठेवा और आशा रखे। आणि आशा ठेवा. बहुत सारे विचार यहाँ पर आएंगे बरेचसे विचार या ठिकाणी येतील, जो आपको मुझे गिराएंगे। जे तुम्हाला आणि मला पाडतील. विचारों में गिरना नहीं है, विचारांमध्ये घेरल्या जाऊ नका. पड़ोसी को बोलना है, विचारों में गिरना नहीं है, विचारों में गिरना नहीं है। अब्राहम के जैसा बनना है, अब्राहमासारखं बनायचं, दाऊद के जैसा बनना है, दाविदासारखं बनायचं, योशुआ कालेब के जैसा बनना है। यहोशुआ कालेब सारखं हर एक बनायचं. परिस्थिति में प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक बातें करते हैं सकारात्मकच गोष्टी और बोलायच्या आगे चलते रहे, आणि पुढे चालायचं, आगे चलते रहे, पुढे चालायचं, आगे चलते रहे, पुढे चालायचं, आगे चले, पुढे चाला, आगे चले। पुढे चाला. आशा का लंगर प्रभु ने कहा है, आशा का लंगर जो जहाज में डालते हैं ना, लंगर को डाल देते हैं उसको, आशेचा लंगर असं म्हटलं गेलेलं आहे. आशा का लंगर बोला गया है। आशेचं लंगर म्हटलं गेलंय. जहाज में उसका इस्तेमाल किया जाता है। आणि जहाजामध्ये त्याचा उपयोग केला जब जातो. जहाज खड़ा होता है ना, जेव्हा जहाज उभं राहतं तो आपको आपने देखा होगा उसको लंगर को पानी में फेंक तेव्हा देते तुम्ही पाहिलं असेल की ती लंगर पाण्यामध्ये टाकलं हैं, वो जातं. आगे नहीं जा पाता, मग जेणेकरून ते जहाज तिथंच थांबून वहीं राहतं, पे रुकता है। तिथंच थांबून कितने राहतं. भी तूफान आ जाए, कितने भी आंधी आ जाए, वहीं पे रुकता मग है। किती वादळ आणि वारा आलं तरी ते तिथंच थांबतं. आशा हमारा एक लंगर है, आशा हे आमच्यासाठी एक लंगर आहे. उसको आप उसको पानी में गिरा के रखें, आणि त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवा, स्थिर रहें स्थिर राहा और ये सोचें आणि हे विचार करा, प्रभु प्रभू मेरे जीवन पूरा करने वाला है, माझ्या जीवनात पूर्ण करणार मेरी आहे. आशा को पूरा करेगा, माझी आशा पूर्ण करणार मेरी आहे. आशा को पूरा करेगा। माझी आशा पूर्ण करणार आप आहे. तैयार हैं आशा को देखने के लिए? तुम्ही तयार आहात का आशा पाहण्यासाठी? तो अपने टोप को पहन ले, तर आपलं टोप घालून घ्या, उद्धार का टोप, तारणाचा टोप, छुटकारे का टोप सुटकेचा टोप पहन ले, घालून घ्या, पहन ले, घालून घ्या, पहन ले। घालून घ्या. तैयार हैं हम? तयार आहोत का आम्ही? किन चीजों के लिए आपने रोया अभी तक? आजपर्यंत किती गोष्टींसाठी रडल्यात? कितनी बार अपने अपने विचारों में नकारात्मक बने? किती वेळा आपल्या विचारांमध्ये आम्ही नकारात्मक झालो? आज प्रभु से क्षमा मांगे आज प्रभूकडे क्षमा मागूया और इतना विश्वास करें, आणि एवढा विश्वास ठेवू, अपने मन में ठान ले, आपल्या मनामध्ये आम्ही निर्धार करू, जो प्रभु ने कहा है जे प्रभूने म्हटलंय वो पूरा होगा, ते पूर्ण होणार आहे, पूरा होगा। होणार आहे. ये बाइबल किसके लिए है? हे बायबल कुणासाठी आहे? ये स्वर्गदूतों के लिए नहीं है, हे स्वर्गदूतांसाठी ये नाही आहे. बाइबल हमारे लिए है। हे बायबल आमच्यासाठी आहे. इसमें जितनी भी प्रतिज्ञाएं हैं, ह्याच्यामध्ये जेवढे अभिवचन आहेत, ये अब्राहम, इसहाक, याकूब के लिए नहीं है, हे अब्राम, इसाक आणि याकोब यांच्याच अब यीशु करता मसीह नाही. में हमारे लिए, हमारे आता लिए येशू मध्ये ते आमच्यासाठी हर देखील एक आहे. प्रतिज्ञा हमारे जीवन में पूरा होना है। प्रत्येक जे अभिवचन आमच्या जीवनात पूर्ण होणार आहे. इसमें इतना सामर्थ्य है ह्याच्यात एवढं सामर्थ्य आहे कि हर एक चीज की जो नहीं होती उसको पूरा करने का सामर्थ्य रखता है। प्रत्येक अशक्य गोष्टी शक्य याद्वारे होते. आज उद्धार का टोप देखा है, आज तारणाचं शिरस्त्राण पाहिलं, अगली बार आत्मा की तलवार को देखेंगे, पुढच्या वेळेला आम्ही आत्म्याची तलवार पाहणार आहोत. कैसे चलाना है, कशी चालवायची, चलाना सीखना है आत्मा की तलवार। चालवायला आम्हाला शिकावं लागेल. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? उद्धार का टोप पहनना तारणाचं शिरस्त्राण घालायला और चलना है। आणि चालायला. आमेन। आमेन. पड़ोसी को बोलना, नेगेटिव विचार कभी नहीं करना, नकारात्मक विचार कभी नहीं करना। जोर से बोलो भाई। दस दिन ठीक रहे थे, 11वें दिन वापस वही, 10 दिवस चांगले राहते, 11व्या दिवशी पुन्हा तेच. माझ्याकडे लक्षच नाही, माझ्याकडं कुणाचाच लक्ष नाही. कशाला पाहिजे कोणाचे लक्ष? आधा रोना मसीह को क्या है मालूम है? माझ्याकडे कुणाच्याच, माझे पती देवाच्या अजिबात लक्ष नाहीये, तेच देवा बनून राहतात, अजिबात माझ्याकडे डुकून पाहत नाही. हम जी रहे हैं उसमें, आम्ही जगत आहोत त्याच्यात. आपको मालूम है किसका लक्ष्य हो ना हो, मेरे प्रभु का लक्ष्य आपके ऊपर. तुम्हाला माहित असायला कुणाचं लक्ष असो ना असो,
देवाचं लक्ष माझ्याकडे 24 घंटे दूरबीन लेके बैठा है। तो 24 तास दुर्बीण घेऊन बसलेला आहे. प्रभु के पास नहीं देखेंगे, बाजू वाले प्रभु बोल रहा है, प्रभु को बोलते प्रभु नाही आहे, यांचं लक्षच नाही प्रभू. हा ना प्रभू, लक्षच नाही अजिबात. किती प्रार्थना केली तरीच वाकडा बघतात तिकडं माझ्याकडे बघ. मी आहे तू नको प्रभू. ह्यांचं लक्ष प्रार्थना प्रभू, यांचे डोळे इकडे वळू दे प्रभू. प्रभु क्या बोल रहा है और हम क्या देख रहे हैं. हमारे पास में किसका ध्यान हो ना हो, लेकिन मेरे प्रभु का ध्यान रात दिन हमारे साथ. आमच्याकडे कुणाचं लक्ष असो नसो, पण रात्रंदिवस माझ्या प्रभूचे नेत्र आपल्याकडे लागलेले वो आहेत. कह रहा है तो म्हणतो, मेरे नेत्र रात और दिन तेरे और लगा के रहा. आणि तो म्हणतो की रात्रंदिवस माझे नेत्र तुझ्याकडे लागलेले जब आहेत. रात हमारा पति तो 8 घंटे के बाद में सो जाता, आणि आपला पती तर 8 तासानंतर झोपून जाईल, लेकिन हमारा वो प्रभु है ना, पण तो आमचा प्रभू आहे ना, वो ना तो कभी सोता है ना कभी डुलकी लेता है. उसकी नजर हमेशा उसके बच्चे पे रहती है. तो कधी झोपी जात नाही, डोलकी घेत नाही, कारण त्याची नजर 24 तास आमच्याकडे लागलेली आहे. तो क्यों रोना है. मग का रडत बसलोय. रोना नहीं है, रडायचं नाही. हमें आशा किधर लगाना है, प्रभु पे लगाना है. आम्हाला आमची आशा प्रभूकडे लावायची. हमारी प्रॉब्लम क्या है मालूम है. आमची समस्या काय माहितीये का, इतनी आशा लगा के रखे है ना, एवढी आशा लावून ठेवलेली आहे ते ना, पूर्ण नाही झाली ना, ती जर पूर्ण नाही झाली ना तर देव या जगत है ना माझ्याकडे. जाऊ दे बाबा. हमारा ध्यान है ना, हमने अपने ध्यान को हटा कर है ना कहीं दूसरी जगह के लगा के रखा. आणि आमचं लक्ष आम्ही दुसरीकडे कुठेतरी लावलंय. अगर वो अपेक्षा पूरा नहीं हुआ ना, आणि जर ती अपेक्षा पूर्ण नाही वो झाली, आशा पूरी नहीं हुआ ना, ती आशा जर पूर्ण नाही झाली, पूरा घर हमारे सर के ऊपर, आणि पूर्ण घर डोक्यावर घेतो, रात और दिन वही. रात्रंदिवस तेच. तुमच्या लक्षच नाही, तुमच्या लक्षच नाही, जे यांच्या लक्षच नाही माझ्याकडे. बर शांत हो, शांत. काय झालं, लक्ष नाही, शांत हो. हम अपने बीपी को बढ़ा देते, आम्ही आपला बीपी वाढवून घेतो, शुगर बढ़ा देते. शायद वो दूसरे काम में बिजी है, त्याच्या लक्ष दुसरीकडे आहे. जाऊ दे ना. जो सबसे बेहतरीन, जिसने आकाश और पृथ्वी को निर्माण किया है ना, उसका ध्यान हमारे पास में है. जे आकाश पृथ्वीचं निर्माण करत्याचं लक्ष तुमच्या आणि माझ्याकडे आहे. अपनी आशा प्रभु पे रखें, आपली आशा प्रभूमध्ये ठेवा, अपनी आशा प्रभु पे रखें. आपली आशा प्रभूकडे ठेवा. कोई व्यक्ति पे ना रखें, कुठल्या व्यक्तीवर ठेवू नका, किसी इंसान पे ना रखें, कुठल्या व्यक्तीवरती ठेवू अपनी नका, बुद्धि पे ना रखें. आपल्या बुद्धीवर ठेवू नका. हमारी आशा आपली आशा, हमारा यीशु है. आमची आशा आमचा येशू आहे. आशा का करता है, तो आशेचा करता आहे, आशा को पूर्ण करने तो वाला, आशा पूर्ण करणारा आहे, और वो खुदा हमारे साथ है. आणि तो परमेश्वर आमच्या सोबत आहे. पहनेंगे अपना हेलमेट. आपला हेल्मेट घालणार का. उद्धार का, तारणाचं, उद्धार का टोप कहा है. तारणाचं टोप म्हटलंय. हेलमेट, हेलमेट. साल्वेशन का हेलमेट है, उद्धार का. तारणाचं शिरस्त्राण, इसको रोज लेकर चलना है. त्याला रोज घेऊन चालायचंय. इसको उतारो मत, त्याला उतरवू नका, पहन के सोना है. ते घालूनच झोपायचं. नहीं थोड़ी देर के लिए उतार के रख दे. नाही, थोड्या वेळ आपलं काढून ठेवू. थोड़ी देर भी उतारते हैं ना साहब, थोडा वेळ जरी काढून ठेवलं ना, शैतान रात और दिन सैतान रात्रंदिवस जलते बाण फेंकने के तैयार है. जळते बाण फेकण्यासाठी तयार आहे. और यहाँ पर एक बार लग गया ना, आणि इथं एकदा जर लागलं, पूरा शरीर खत्म. अख्खं शरीर निकामी. इसके पहन के रखो. आणि म्हणून घालून ठेवा. पड़ोसी को बोलना 24 घंटे पहन के रखो. कब कौन सा तीर कब आ जाए पता नहीं. कारण कुठला तीर कधी येईल काय माहित नाही. मागून आला तर, मागून आला तर, साइड ने आला तर, सामने से आया तो हम सुरक्षित रहेंगे क्योंकि हमने टोप पहना. आम्ही सुरक्षित राहणार कारण आम्ही टोप घातलेला आहे. आमेन. आमेन. तो आइए प्रभु से प्रार्थना करें. या आपण प्रभूकडे प्रार्थना करू. हाँ प्रभु, धन्यवाद देते परमेश्वर. आज तेरे बच्चों को परमेश्वर प्रभु तूने तेरे वचन से छुआ परमेश्वर, इसके लिए धन्यवाद देते हैं. इस आराधना के द्वारा प्रभु तूने हर एक को प्रभु छुआ, इसके लिए धन्यवाद देते हैं राजा. अब प्रभु हम हमारी आशा को ना छोड़ने वाले रहे परमेश्वर. गलत बातों पे प्रभु हम हमारा होप ना रखने वाले रहे, बल्कि परमेश्वर प्रभु जो हमें हमेशा सहायता करने वाला हमारा परमेश्वर, हम तेरी और हमारी आशा को लगाने वाले रहे प्रभु. जैसे प्रभु आज हमने वचन में सुना परमेश्वर,
शैतान के हर एक शस्त्रों को जीतने के लिए, उससे बचने के लिए परमेश्वर प्रभु हम उद्धार के टोप को पहनकर चलने वाले रहे, ऐसा तू हमें बना परमेश्वर। हाँ प्रभु, हम अनजान ना रहे प्रभु, शैतान के हर एक कुयुक्तियों से हम अनजान ना रहे, बल्कि परमेश्वर प्रभु हम चतुर हो प्रभु, तेरे भरोसे पे परमेश्वर प्रभु, तेरे और हमारी आंखों को उठाकर प्रभु हम चलने वाले रहे, ऐसे तो हमें बना परमेश्वर। क्योंकि प्रभु तू विजयी हुआ और प्रभु तूने हमें विजयी ठहराया, इसके लिए धन्यवाद देते हैं राजा। छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन।